नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर भरपूर दिवस झाले लॉंग व्हिडिओ शूट केला नव्हता, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करते आणि लॉंग व्हिडिओही होईल. तर बघा, ह्याच्यासाठी मी एक पॅनमध्ये छान असं मॅकरोनी घेतलं आहे, 1 वाटी. त्याच्यामध्ये तेल आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्याला छान असं बॉईल करून घेतलेलं आहे आणि छान असं बॉईल्ड झालं. बघा, मी याला पूर्ण बॉईल केलेलं आहे, कारण हे सॉफ्ट जेवढं असेल तेवढं खायला छान लागतं, कचट लागत नाही आणि पोटातही दुखत नाही. आता हे बघा, हे छान बॉईल झालं. त्यानंतर ह्याला मी थंड पाण्यामध्ये ते छान असं चाळून घेतलेलं आहे, म्हणजे ह्याच्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आता हे मी इव्हनिंगला बनवत आहे मुलांसाठी स्नॅक, कारण बरेच दिवस झाले काही बनवलं नव्हतं. म्हटलं चला बनवूया मुलांसाठी. तर हे छान असं करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता बघा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे. बटर थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आता इथे मी चीजचं क्यूब टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चीजचा वापर म्हणजे भरपूर करायचा आहे, जेणेकरून हे क्रीमी छान लागतं. नक्की करून बघा तुम्ही. आता ह्याच्यामध्ये बघा, माझ्याकडे हे एकच क्यूब होतं आणि बाकी सगळे माझ्याकडे इथे स्लायजेस होते, जसं आपण सँडविच वगैरेसाठी आणतो ना, ते होते. तर मी ते ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता जसं जसं मला लागेल तसं तसं मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. हे बघा, छान असं पहिलं ह्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि हे ना थोडंसं चिकटतं. जर नॉनस्टिकचं पॅन असेल तर हे शक्यतो चिटकणार नाही. आता नॉनस्टिकचं माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी स्टीलचंच घेतलं होतं. आता शक्यतो स्टीलच सगळे वापरतात. हे बघा, ह्याच्यामध्ये अजून मी एक चीजचं स्लाईस टाकलेलं. ह्याच्यामध्ये थोडंसं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं शेजवान चटणी आणि केचप, कारण मुलांना तिखट खायला होत नाही. शेजवान चटणी तिखट असते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं, थोडंसं आता ऑरिगॅनो टाकलेलं आहे आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये बघा मीठ टाकणार आहे, पण मीठ मी नंतर टाकणार आहे. बघा, छान असं आधी मिक्स करून घेणार. हे बघा, थोडंसं चिकट येते, पण ते आपण सॉसेस म्हणजे थोडंसं ह्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर ना, चीज मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जराही चिटकत नाही, छान होतं, क्रीमी होतं. हे बघा, त्याच्यामध्ये मी दूध ॲड करणार आहे. तर शक्यतो कोण नाही टाकत, पण मी दूध ॲड करते, त्याच्याने खूप छान असं क्रीमी लागतं. हे बघा, छान असं आला ह्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं. आणि हे सगळी प्रोसेस मी स्लो गॅसवरच केलेली आहे. फास्टवरती हे सगळं जळू शकतं किंवा तुम्ही मीडियम गॅसवरही करू शकता. हे बघा, छान असं उकळी येऊन दिलेली आहे. सगळं आपलं चीज मेल्ट झालेलं आहे. आणि हे बघा, याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, कारण जर नाही टाकलं तर ते आपल्याला थोडं अळणी लागेल. त्यामुळे आता मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. याला छान अशी उकळी येऊन दिलेली आहे. परत मी अजून एक चीज स्लाईस टाकलेली आहे त्याच्यामध्ये, कारण मला थोडंसं कमी वाटत होतं. मी म्हटलं ना तुम्हाला की ह्याच्यामध्ये आपल्याला चीज भरपूर असा यूज करायचा आहे, जेणे आपल्याला छान असं क्रीमी लागेल बाहेरच्यासारखं. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही गार्निशिंगसाठी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे. आता माझ्याकडे कोथिंबीरही अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी नाही टाकली. आता ह्याच्यामध्ये बघा, मी छान असा मॅकरोनी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे, बॉईल केलेलं, आणि छान असं ह्याला मिक्स करून घेणार आहे. मॅकरोनीमध्ये आता तुम्ही बोलू शकता की आता हे तर काय आहे, नॉर्मल आहे, पण हे नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि जर तुम्हाला अशाच माझ्या रेसिपीज आवडत असतील बघायला किंवा ट्राय करायला, तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि रेसिपी कशी झाली आहे ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्की तुम्ही करून बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्कीच ह्या रेसिपीज वर्क करतात की नाही. कारण मी स्वतः बनवते आणि मगच मी ह्या रेसिपीज यूट्यूबला टाकते. त्यामुळे असं नाही आहे की मला बनवायचं आहे म्हणून मी बनवते. तर हे मी स्वतः बनवते आणि स्वतः ट्राय करते, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर इथे बघा, माझी मुलगी, तिला हे सॉसबरोबर खायला खूप आवडतं, त्यामुळे सॉसबरोबर एन्जॉय करत होती. इथे माझा मुलगा आहे, तो टी व्ही बघता बघता इथे एन्जॉय करत होता. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. भेटूया परत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय. तोपर्यंत मस्त राहा आणि सेफ राहा, कारण पाऊस भरपूर पडत आहे, त्यामुळे आपली काळजी घ्या.